बापा रम्या कुठं चालला? आई मी ते जरा दामू पाटलाकडे जाऊन येतो बरं. पाणी पाऊस बी सुरू झाला आता. ते बी बियाणं घ्यायला लागलं पेरायचं. ते माझं दामू पाटील म्हटले होते घेऊन देतो बी बियाणं म्हणून. अरे बापा तिकडे काला चालला रे त्या ललीच्या घरी? अरे ते दामू चांगला रे पण ते लली राहते ना रे वावरातच भेटायचं ना मग. आणि कशाला बी रे? आपले पैसे संपले की काय रम्या? आणि बी मागून राहिला. एवढा मोठा हरभरा घरात पडलेला आहे ती इकायचा. बियासाठी काय हे करायला उगाच जाऊ नको त्याच्या घरी. आई त्या हरभऱ्याला कुठे भाव आहे सध्या? त्या हरभऱ्याने विकतायत ना आता. ते दामू पाटलाची ओळख आहे म्हणे त्या याच्या कृषी केंद्रवाल्यासोबत. तर मग ते घेऊन देतो म्हणे दामू पाटील तिथून. आणि पैसे तसे आहे आपल्याकडे बी. पण मी म्हटलं बा देते घेऊन तर घेऊन टाकू सध्या. मग ते बाकी पैसे काम येते डबल. ते आपले पैसे जे आहे ते पुन्हा येते ना कामी. मग ते काय लागत राहते ट्रॅक्टरवाल्याला लागते याला लागते त्याला लागते. मग ते पैसे आपले काम येते. हरभऱ्याला सध्या भाव नाही नंतर हरभरा विकू आपण. काय बापा तुला कसं वाटते ते? पण ते ललीला उचकणार येते पापा. लली समोर विषय काढू नका बस. ते तेवढा निमित्तच पाहिजे मग. म्हणलं तर मग तो बाप रे खूपच बोलते बापा ते लली. दिसली कुठं तर मग. अहो तुमचं बायाचं काय चालू राहते ना त्याच्यात थोडी अंमल जात येते. आमच्या माणसं लोकांचे व्यवहार राहते. मग ते का मला घेऊन देऊ राहिले का फक्त? ते बाकीच्याला घेऊन देते ना. तात्याला घेऊन देते दीपक भाऊला घेऊन देते. ते काय त्याची व्यापाऱ्यासोबत ओळख राहते ना. तर मग व्यापारी जरा पैसे ठेवते द्यायचे. मग आपण काय कुठे हे करू राहिलो पैसे तर देऊच राहिलो आपण. मी म्हणतो कशाला उदारी मिदारी करायची? हा हाय ती इकून टाक ना हरभरा. कुठं ठेवतो आता? जाऊ दे तिकडं. उदारी झालंच ना मग. ते उदारी गिदारी करू नये उगाच. मला नको वाटते ते तसं. ते हरभरा विकून आता नाही होत. ते करू नंतर. ते दामू पाटलाची ओळख आहे त्या कृषी केंद्रवाल्यासोबत. देते करून ते. येतो जाऊन त्याच्या घराकडून. वारात गोष्टी करायच्या होत्या की घरी गेला जातो? घरी तर लली राहते मग. लली तर निमित्तच राहते. काही बोलून द्यायची ना. जाऊ दे नाही. तू कुठे त्या वहिनीच्या मागे लागते? ते स्वभाव तसं आहे. ते कोणाला बी करते. दामू पाटील सोबत आमचे चांगले संबंध आहे ना. मग आपण आपलं काम करायचं. माणसाचे आम्ही कामं करतो. काही होत नाही. दामू पाटील म्हटले मी देतो घेऊन म्हणून. पाहिजे बापा आताच पेरण्याची गडबड करू नका. पहिल्या पाण्याचं काही खरं नसते. चांगलं एक दोन ठोकू दे लागते पाण्याचे. मग जमते पेरणी करायला. इतक्या या पाण्याचा भरोसा नसते ना. एकदाच पडते मग डबल काही हे नसते. नाही आताच थोडी गडबड करायला जमते. ते बी बियाणे घेऊन ठेवायचं. मग पावसाच्या अंदाजानुसार पेरू. हो काय लागते काय नाही ते आता घेऊन ठेवून दे. पाणी गिनी चांगलं झालं आपलं एखादं की पेरून टाकता दे मग. दामू पाटलाचं ट्रॅक्टर आहे ना. म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आणि कसं आपण त्याला मदत करतो ना. त्याच्या शेतात कामं मला कधी जातो इकडे ते हे करतो. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. भेटते ट्रॅक्टर मस्त. बरे बापा एकमेकाची अशीच मदत करायची. मग एकमेकाला काम येते ना. असं आहे. त्या बाईच्या नादी लागाय पुरते का? दलीचा स्वभावच आहे. तिच्या नादी कोण लागा बापा? म्हणूनच म्हणलं मी जाऊन येतो मी पटकन जाऊन. हो बापा ये. जा लवकर ये लवकर जाऊन. मग जेवण झालं का? नाही जेवण मी आता तिकडून आल्यावरच करतो. रामराम पाटील बसले का निवांत मस्त? तुमचा तर मस्त आराम चालू आहे. अरे ना रमेश कसला आरामले का? आता चहा पाणी घेतला. म्हटलं जाऊ थोड्या वेळाने शेताकडे. गेला नाही तो अजून? नाही मी तुमचीच वाट पाहिलं होतं. म्हटलं तुम्ही चालल्या का जाऊ शेतात तुमच्यासोबतच. माझा बी झाला आता चहा पाणी. चाललो होतो शेताकडे. बोल ना काम होतं का काही? आला तू? ते कसं आता पेरणीचे दिवस सुरू झाले ना. ते मागं तुम्ही नाही बोलले होते का? ते कृषी केंद्रवाला आपला ओळखीचा आहे बा. बी बियाणं देतो आपल्याला तो उधारीमध्ये म्हणून आलो होतो. अरे हो ना तो तालुक्याचा कृषी केंद्रवाला आपल्या ओळखीचाच आहे. तिथून बी बियाणं घेऊन घेता येते आपल्याला. तुले मागं तुले तात्याले दीपकले तर म्हटलं होतं मी. त्यासाठी आला होता मग तू? हो ना पाटील त्याच्यासाठी आलो होतं. म्हटलं पाऊस कधी पडवं आपलं बियाणं आलेलं बरं घरी. अरे नाही बरं झालं तू आला. आठवण करून दिली मला. ते कामाच्या गडबडीत काही लक्ष राहत नाही. ते बी बियाणं घ्यायला लागते ना. पाण्या पावसाचा काही भरोसा नाही. हो ना पाटील म्हणूनच तर आलो. मी म्हटलं चला पाटलाला एकदा सांगा. म्हटलं तुम्हाला कामाच्या गडबडीत आठवण नाही राहत. आणि म्हटलं बा दीपकन ते आले होते का ते विचारा म्हटलं तुम्हाला. नाही दीपकन त्यासोबत ते बोलणं झालं नाही. मागे एकदा झालं होतं तेव्हा त्याच्यानंतर काय झालं नाही बोलणं डबल. नाही तात्यान दीपक येईल म्हणा त्याला म्हणू. म्हटलं बा चला आता घेऊन टाकू बी बियाणं. म्हटलं बा पाणी पावसाचं काही बी हो ना जाऊ ना घेऊ ते बी बियाणं. बस ना तू तिथून बोलतो का आता? नाही आता बसतो वगैरे राहू द्या. म्हटलं बस शेताकडे जातो आता. म्हटलं पहिले त्याच्या तुम्हाला एकदा सांगून देतो. तुम्ही काले मी शेताकडे येईल म्हणून पाहिलं तुम्ही काले नव्हते दिसले शेताकडे. म्हटलं बा चला आज घरीच जाऊ मग. अरे हो ते थोडंसं कणकण वाटू राहिलं होतं. मग काय गेलो नाही काल शेताकडे. हो नाही मी तेच म्हणून राहिलो बा दामू पाटील शेतात काही कधी चक्कर त्याची हे नाही होत शेताकडे तर येतेच नाही मी. म्हटलं बा काऊन नाही आले? आता बरी आहे ना तब्येत? नाही आता बरी आहे. आता तेच मी येणारच होतो शेताकडे. ये ना तू बस ना. आता तुम्ही लय करू राहिले तर बसतो मग जरासा. या बंगाईवर मला लयच आवडते दामू पाटील बसाले. एकच नंबर आहे बंगाई तुमची. जरासा का झोले मारले का बस झोपच येते. मस्त आहे ते कसं कधी मध्ये बसलं मस्त. एखादी झुला घेऊ वाटला चाय घे पीत मस्त बरं वाटते त्याच्यावर बसाले म्हणून केली ते. तुमच्या कामाला का पाहा लागते दामू पाटील? एक नंबर काम आहे तुमचं. घरात सगळ्या सेटिंग आहे व्यवस्थित तुमच्या. नाही केलं आपलं घर कसं तरी जसं आपल्याला पाहिजे तसं त्या हिशोबाने होते. आणि तुझ्या काय कमी आहे का? शेतात तुझी केळी काय मस्त आहे. हा केळी वेळी आहे पाटील. पण कसं तुमच्या कारभारात आणि आमच्या कारभारात फरक पडते. तू बस आता चहा पाणी नाश्ता वगैरे कर. नाही हो नाश्ता पण नाही आता जेवणाचा टाइम झाला. ते म्हटलं आईला म्हटलं जाऊन येतो दामू पाटलाकडे. आई म्हणे जेवण करून जा. म्हटलं आलं की करतो जेवण. मी येतो म्हटलं पहिले जाऊन. बरं झालं रमेश नाश्ता करून आला. नाही तर आमच्या बाईला सांगितलं असतं अजून माझ्या डोक्यावर बसली असती. घरात आहे ती बरं बा जाऊ दे.
मला कळते दाम पाटील, तुम्ही काय बरोबर बरोबर राहिले चहा नाश्ता. मला माहिती आहे ना, तुम्ही जरासं घरात का सांगितलं की मस्त भांडेच वाजते नुसते. चला पाटील, मग मी येतो. येतो शेताकडे चक्कर मारून. या मग तुम्ही बी. चहा पण तरी घेतला असता का रमेश? नाही नाही पाटील, आता राहू द्या. या शेताकडे तुम्ही, भेटू मग तिकडं. हो ठीक आहे, ये मग तू, भेटू शेताकडे मग. काय हो, मग यावर्षी बी कवा आणणार आहे? आता पाणी पडेल ना, आता पेरणी पावसाचे दिवस चालू झाले तर बी आणून ठेवायचं होती की मग. नाही, बरं झालं संगे तुम्हाला आठवण करून दिली. ते दामू पाटील नाही का मग बी बियाणे घेऊन देतो म्हणे, ते कृषी केंद्राला ओळखीचं आहे म्हणे त्याच्या तालुक्याला. ते मला म्हणे, तात्याला म्हणे, रमेशला बी म्हणे. म्हटलं बचाला जाऊन येतो त्यांच्या घराकडे मग. तर उगाच उधारी काढली की असेल तर पैशानेच घेऊन या ना. ते उधारीचा काय करता, द्यास लागते ना आज न उद्या पैसे. पैसे घ्यायचे आहे आपल्याजवळ, पण हे कसं आता उधारीत घेतलं म्हणजे जरा ते बाकीचे पैसे आहेत ते आपल्याला पुन्हा कामी येते. ट्रॅक्टर गिक्टरवाल्याले, बाकी पेरणी तुपणीले असं आपल्याकडे पैसे. आणि ते काय दामू पाटलाच्या ओळखीवाला आहे म्हणे ते कृषी केंद्रवालं. आणि ते आपल्या तात्याला पण घेऊन राहिले. तात्याजवळ काय पैसे नाही काय? हा तर मग घेऊन या लवकर, म्हणजे आता भेटेल तरी स्वस्त थोडंसं. मग पाणी पडलं तरी महाग होते मग बी. नाही, ते जास्त लागते दामू पाटलाकडं. ते चक्कीवर बी काही वेळात आले नाही, येतो त्याच्या घराकडे चक्कर मारून. पहा बरं, ते ललिताबाई राहते उगी, मग बोलून द्यायची तोंडावर काही. नाही असं करा ना, त्याला तिकडे बोलावून गेलं तर मग शेतात गेले तर भेट होते तेव्हाच बोला. त्याच्या घरी काला जाता उगाच म्हणाल मग आमच्या तिकडून यायले का नसन तसं. नाही जाऊ दे ना, त्या बाईचं सोबत तसं आहे, तेवढं मागं लागते. ते दामू पाटलाला मला भेटायला लागते. ते काय मग ते म्हणतील तुम्हाला तर म्हटलं होतं, तुम्ही काय आले नाही. मग जा लागते भेटायला लागते त्याला. बाबा आहे त्या चक्कीवर, तो बी नंतर थोड्या वेळाने जाऊन ये. ते गर्दी व्हायली चक्कीवर, ते बाबाला सुधारणार नाही. हा ठीक आहे, जा मग तुम्ही बोलून या. ते बियाचं सगळं काय आहे ते सगळं एकदा बोलून घ्या. मी तर म्हणतो उधारीचं उगाच करायला तुम्ही. अरे उधारी नसते म्हणत ना, ते ओळखीवर देत असते ते कृषी केंद्रवाले. आता आपल्या दामू पाटलाची ओळख आहे. रमेश मला वाटते गेला असं भेटायला दामू पाटलाले. त्याची बी काही भेट नाही, भेटून येतो एकदा. हो तात्यान तुम्ही जा मग घेऊन या बी. काय आजच्या आधी येणार नाही म्हणा, बोलून या घेऊन या 1-2 दिवसात. हो मी जातो तिकडं, तू जाईन ते चक्कीकडे के चक्कर मारू. हा ठीक आहे, जातो. दामू पाटील आहे की नाही बा घरी? घरी तर आलो त्याच्या. शेतागीताकडे गेले काय? आवाज देऊन पाहतो. मला नाही वाटत एवढ्या लवकर शेताकडे गेले असतील म्हणून. आवाज देऊन पाहतो एकदा. पाटील हा का हो घरी? दीपक हो म्हटलं. अरे बापरे, पाटलाला आवाज दिला बाई चालली. आता काही खरं नाही बा, याच्यासमोर विषय काढून बी काही फायदा नाही. काय म्हणता दीपक भाऊ, कसं काय इकडे कसं काय आले म्हणलं? नाही रे, पाटलासोबत जरा काम होतं. ते काय पाटील शेताकडे नाही आले 2 दिवस झाले, आणि चक्कीकडे नाही दिसले. म्हटलं चला मग घरी जाऊन भेटू. हो सहज काम आलं तुमचं, काही ना काही काम असेलच, पैसा गिशाचं काम असेल, दुसरं काय नाही ना, सहज येणार. पाटील आहेत की नाही घरी? दिसून नाही राहिले. नाही आहेत ना, जेवण करता येतं, घरातच आहेत. आताच बसली होती इथं आणि मग जेवण करता येतं. बसा ना, काही काम असेल तर सांगा, मग तसं मी सांगून देतो. म्हणजे तुम्हाला गडबड असेल ना चक्कीची, जाऊ शकता तुम्ही. काही काम असेल तर सांगा मला, मी सांगतो यायले. बापरे, बाई तरी खराब आहे. याच्यासमोर विषय काढून काही फायदा नाही. कशीच म्हणा ना की बसा जरासा चहा घ्या पिता का म्हणा. अर्जंट काही काम होतं का? जेवण करतायत ते, सांगतो मग त्याला. जेवण करायला का? नाही करतो जेवण. मी बसतो इथंच, जेवण झाल्यावर बोलतो मग आम्ही. बसा, नाही तर मग उशीर होत असेल तर जा तुम्ही. तसं काही नाही, मी यायला सांगतो मग तसं काही तुम्ही आलो ते म्हणून. जाऊ दे बा, या बाईल काय माणूस की नाही, याच्यासमोर विषय काढून काही फायदा नाही. उगा त्या दामू पाटलाला पुन्हा काही बोलायची. बरं एक काम करा, पाटलाला सांगा दीपकाला होता म्हणा, येतो मग मी. ठीक आहे, सांगतो मग मी त्याला तसं. हो सांगा मग, मला चक्कीवर जरा गर्दी आहे. सांगा मग दीपकाला होता म्हणून. काय काम निघलं असेल यायला याच्यासोबत? पैशाचं असेल, आता बी बियाचं असेल, तसंच काहीतरी असेल. आता अशी काय येत होते हे इकडं. या माणसाला विचारायलाच लागेल मला एकदा. काय बा, कोणी आलं होतं का? आवाज येऊ राहिला होता मला इकडे घरात. हो ना बापा, ते दीपक भाऊ आले होते, विचारायला होते तुम्ही कुठे गेले म्हणून. मी म्हणलं होतं जेवण करायला, त्याला म्हणलं होतं थांब म्हणे. नाही जातो म्हणे, उशीर होते म्हणे. मग मला चक्कीवर सांगून द्या म्हणे. काय काम होतं की त्याला तुमच्यासोबत? थांबायचं ना मग, थोडं बस म्हणायचं. विचारायचं त्याला चहा पाणी, जेवता का विचारायचं, जेवायला असल्यावर माणूस. बापा ते का आपले का पाहुणे होते की काय? त्याला चहा पाणी विचारा, रोजचे जायचे ते गावातले. तुमचं तर काही नवीनच आहे. अरे असं नसते, गावातले माणसं आहे ना, एवढी तर माणूस की ठेवाच लागते, विचारायला लागते. ते कायले कुठं जातात का? ते आपलं म्हणून येतात आपल्या घरी. हो ठेकेच घेतले गावातल्या लोकांना तुम्ही तर. याला त्याला मदत करायची, चालेल ते. मला नाही होत तसं. आणि काय काम असेल त्याला तुमच्यासोबत? काही पैसा गिशात आहे काय? पैसा गिशात असेल काही मदत करत नाही नका बस. आता पेरणी पावसात दिवस आले, दुसरं काय काम राहणार आहे? पैशाच असेल तेच काम राहते द्यायले. अरे का पैशाचं काम असते का? दुसरं काही काम नसते का लोकाले? आणि दीपकला काय पैसे पाहिजे? चक्की आहे, एवढं सगळं आहे त्याच्या घरी, ते का पैसेच मागायले तर ते नुसतं काही सांगतो तू. तरी काय झालं, तुम्ही आहे ना महान महान देवता द्यायची. काही घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, त्याच्यासाठी येते इथं. तसं नसते ना, काही काम असेल दुसरं आला असं नसतो. हो सहज काला येते कामाशी, पैशाशिवाय दुसरं काही काम नसते. चला मला बी काम आहे घरात, ते तुम्ही. ये बाईचं ऐकून काही नाही आहे. दीपक बहुतेक ते बी बियाण्यासाठी चालला असेल, जसं मगाशी रमेश आला होता. आता ते आपल्याला जा लागन बा तालुक्याले, तात्याले, दीपकले, रमेशला यायला बी घेऊन जायला लागते, आपल्याला बी घ्यायला लागते. तर मंडळी, मग आता पाण्या पावसाचे दिवस सुरू झाले आणि आता काय सगळीकडे पेरणीची धूम चालू आहे. तुमची पेरणीची धूम चालूच असेल.
कसं आहे शेतकऱ्याला बी बियाण्यासाठी खतासाठी आपण मदत करायला पाहिजे ज्याच्याजवळ असेल त्याला. त्याच हिशोबाने मी पण आपल्या गावातल्या लोकांना मदत करतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.